उद्या काय काय घडेल मला माहित नाही. जगात बरंच काही चाललेलं आहे. मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला, खूप गाजला. मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. कराडला बोललो मी. अनेकांचे फोन आले, विचारले याचा अर्थ काय, कसं काय. कोण म्हटलं की तुम्ही होणार का, कारण कोणाला त्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती. आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेलं पाहिजे. म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते. आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता. आणि माझा इशारा होता 19 डिसेंबरला. कारण 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे. 19 नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला. आणि कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता. त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये, त्याचा पर्दाफाश होणार आहे. तो आपल्या विविध प्रासादामध्ये, मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये, बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून, व्हिडिओ करून सगळ्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहेत. ती सगळी छायाचित्रणं, ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहे. यात कोणाकोणाचे नाव आहेत, सोशल मीडियावर काही नावं चालू आहेत का नाही मला माहित नाही, पण आजच 75,000 फोटोग्राफ पब्लिश झालेले आहेत. 20,000 ईमेल्स प्रकट झालेले आहेत. त्यामध्ये अमेरिकन संसदेने सांगितले की हा डाउनलोडेबल डेटा पाहिजे, हा सर्च करता आला पाहिजे. निवडणूक आयोग ज्याप्रमाणे मतदार याद्या कम्प्युटरवर आपल्याला तपासतात काय चाललंय, कुठे काय चाललंय. काल इंडिगो एअरलाईन मध्ये घोटाळा झाला, कशामुळे झाला, त्याला राहुल गांधी क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात. त्याचं ज्वलंत उदाहरण कसं समोर आलं. 58 कोटीची राजकीय देणगी देऊन सरकारला कसं आपल्या मुठीत ठेवलं गेलं. 65% मार्केट शेअर असणारी कंपनीने भारतातल्या सगळ्या जनतेला त्राही करून सोडलं, फक्त आपला नफा जास्त व्हावा म्हणून. आणि सरकार निद्रिस्त अवस्थेमध्ये झोपलेले, त्या काही घेणं नाहीये. कुणाला किती त्रास झाला, कुणाच्या नोकरीचा इंटरव्ह्यू होता, कुणाच्या घरात दहनक्रिया करायची होती, डेड बॉडी घेऊन माणसं एअरपोर्टवर उभी होती. लाखो माणसांना खायला मिळालं नाही, झोपायला मिळालं नाही, घरी जाता आलं नाही. 5,000चं तिकीट 50,000ला विकलं, काळा बाजार केला तिकिटांचा. सरकारला काही त्याचं घेणं नाही. सरकार चर्चा करते वंदे मातरमची.